मित्रांनो, आता इथून आपल्याला थोडंसं सांभाळून उतरायचं आहे, कारण इकडं थोडं कोल्डी आणि ग्रिप चांगली नाही आहे आणि एक पायरी पण इकडं संपलेली आहे. थोडंसं आता सांभाळून उतरू. यार पाऊस पण एकदम ऐन टायमावर आला, त्याच्यामुळं आहे थोड्यासा टायगर. जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर कशा तुम्ही सर्व नक्कीच मजेत असाल. तर आज आलो आहे आपण गोरखगडाला भेट देण्यासाठी. तो राहिला गोरखगड आणि तो आहे गोरखगडाचा प्रवेशद्वार. आणि तिकडे बाजूला डाव्या बाजूला आहे देहरी गाव. तिकडे आम्ही गाड्या पार्क केल्यात, तर ते पण तुम्हाला दाखवीन मी गाड्या पार्किंगचं कसं आहे. ॲक्च्युली इकडे पण आहे गाडी पार्किंगचं वगैरे, पण जो त्या जागेचा मालक आहे, म्हणजे इथं बघू शकता ही जागा ॲक्च्युली प्रायव्हेट आहे. तर इकडे काहीतरी 50 रुपये आणि गाडीचे काहीतरी 100-150 रुपये घेतात ते गाडी पार्किंगचे. आणि आम्ही देहरी गावात लावले, जस्ट बाजूलाच आहे 20-30 मीटरवर. तर आम्ही तिकडे फ्रीमध्ये लावली, गाडी पार्क केली तिथे. तर आता आपण प्रवेशद्वाराच्या समोर आहोत आणि आपल्यासोबत आहे जन्मय आणि तिकडे तन्मय. तर तन्मय पण ब्लॉग शूट करतो आहे, कारण की तन्मयने पण नवीन गोप्रो घेतला आहे, तो पण ब्लॉग शूट करतो आहे आज. आणि आता आपल्याला वाजले तिकडे 8:30 झालेत पोचता आणि आपण घरातून निघालेलो काहीतरी 6:30 वाजता. आणि आता आपण पटकन ट्रेकला स्टार्ट करूयात. आणि बघा तन्मय पण ब्लॉग शूट करतोय, नवीन गोप्रो घेतला आहे. तन्मय अभिनंदन भाई नवीन गोप्रोसाठी. तर हा ब्लॉग वगैरे आणि माझा आहे 9 आणि तन्मयचा आहे 12. तर आता सुरुवात आहे ब्लॉगची. पहिला ब्लॉग आहे गोप्रो आणि सुरुवात करतोय सर्वात आवडत्या किल्ल्यापासून गोरखगड. थोडा अवघड श्रेणीमधला हा किल्ला आहे. तर बघूया आपला ट्रेक कसा होतो. आणि जन्मय तुला काय वाटतं कसं होणार आपला ट्रेक? मस्त होणार. हा थोडासा ना लाजतो, म्हणजे हा जन्म जास्त बोलत नाही असं कॅमेरा वगैरे, नाही तर ऑफ कॅमेरा वगैरे तर खूप बोलतो. हा जास्त बोलतो, इतका बोलतो की सगळे हैराण तर आता पटकन तन्मयचा पण इंट्रो शूट करूयात आणि पटकन ट्रेकला स्टार्ट करूयात आपण. चला. प्रवेशद्वारातून पुढे येताच आपल्याला मंदिराला लागून असलेले भले मोठे आवार आणि बाजूला एक भला मोठा शेड बांधून असलेली जागा पाहायला मिळते. विचारपूस केल्या असता शेड किंवा मंदिरात राहण्यास सक्त मनाई आहे. आणि मंदिराच्या उजव्या बाजूने आपल्याला गडावर जाण्याची वाट बघायला मिळते. बघू शकता इथून आपल्याला पुढे जायचं आहे. गोरखगडाला गाठण्यासाठी एकूण 4 मार्गे आपल्याला पाहायला मिळतात. पहिला कल्याण मार्गे, दुसरा मुरबाड मिल्ले मार्गे, तिसरा सिद्धगड ते गोरखगड आणि चौथा खोपिवली मार्गे. पहिल्या मार्गानुसार म्हणजेच कल्याण मार्गानुसार मुंबईकरांनी कल्याण मार्गे मुरबाडला तर पुणेकरांनी कर्जत मार्गे मुरबाडला यावे. मुरबाडहून म्हसा देहरी फाट्या मार्गे दसई गावात यावे. येथून देहरीपर्यंत खासगी जीप अथवा एसटीची सेवा उपलब्ध आहे. या वाटेने गड गाठण्यास 2.5 तास पुरेसा आहे. दुसरा मार्ग म्हणजे मुरबाड मिल्ले मार्ग. मुरबाड मिल्ले मार्गाने सुद्धा आपल्याला देहरी गावातच यावे लागते आणि इथूनच आपल्याला ट्रेकला सुरुवात करावी लागते. तिसरे मार्ग म्हणजे सिद्धगड ते गोरखगड. गोरखगडावरून येण्यासाठी सिद्धगडवरून ही एक वाट आहे. अनेक ट्रेकर्स सिद्धगड ते गोरखगड असा ट्रेक करताना या वाटेचा उपयोग करतात. या वाटेवर एक घनदाट जंगल लागते. सिद्धगडावर जाण्यासाठी मुरबाड नरिवली मार्गाने यावे. नरिवली हे पायथ्याचे गाव आहे. सिद्धगडावर एक रात्र मुक्काम करून पहाटेच सिद्धगड उतरावा. वाटेत असलेल्या ओढ्याबरोबर एक वाट जंगलात शिरते. या वाटेने थोडे उजवीकडे गेल्यावर आपण धबधब्याच्या वाटेला जाऊन मिळतो. या वाटेने वर आल्यावर आपण एका छोट्याशा पठारावर येऊन पोहोचतो. पठारावर महादेवांचं छोटे मंदिर आहे आणि 2 समाध्या देखील आहेत. हेच ते पठार आणि पठारावर असलेले महादेवांचे मंदिर, जिकडे पहिले आणि दुसरे मार्ग येऊन मिळतात. या मार्गाने गड गाठण्यास 3 तास पुरेसा आहे. चौथे मार्ग म्हणजे खोपिवली मार्गे. मुरबाडहून म्हसा मार्गे देहरी गावाकडे जाताना देहरीच्या अलीकडे 2 किलोमीटर अंतरावर खोपिवली गाव आहे. या गावातून मळलेली पायवाट गोरखगडावर जाते.
या पायवाटेवर एक आश्रम आहे. ही वाट इतर वाटांपेक्षा सोपी आहे. या मार्गाने गड गाठण्यास 2 तास पुरेसा आहे. आणि आपल्या सुंदर सह्याद्रीमध्ये हा घाणेरडा कचरा, घाणेरड्या लोकांनी टाकलेला कचरा आहे हा. ज्यांना जड वाटतं हा कचरा सोबत घेऊन जाण्यासाठी परत. जर तुम्हाला परत घेऊन जायला एवढा त्रास होतोय तर घेऊन पण येऊ नका, कारण की तुम्ही पूर्ण निसर्गाला खराब करताय. तर जेवढं जपू शकाल तेवढं कचऱ्याला मेंटेन ठेवा सोबत. जर तुम्ही घेऊन येता तर घेऊन पण जावा, जेणेकरून बाकीच्या म्हणजे निसर्गाला त्रास नाही होणार आणि बाकीच्यांना साफसफाईला पण यावं नाही लागणार. तर त्याची काळजी घ्या, कारण की नेचर खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला येणाऱ्या पिढीला तर खूप मुश्किल होईल. जसं ऊन वाढत चाललं बघू शकता तुम्ही, दर वर्षानुवर्षी ऊन खूप जास्त प्रमाणात वाढतो आहे. तर मेंटेन करायचा प्रयत्न करा. आणि थोडंसं बसलो आहे आणि इकडे बघा जन्मय लाठी फिरवतो आहे आणि तिकडे तन्मय स्टिक वगैरे घेऊन फुल ब्लॉग शूट करतो आहे. थोडंसं बसलो आहे 5 मिनटं आणि मग परत जाऊयात. चला. आणि भावांनो, तुम्हाला आता मी एक फ्रेम दाखवतो. हे बघा किती सुंदर आहे. आणि हा आपला गुजरातचा ग्रुप पण इथे झोपला आहे मस्त आरामात. कोणाचा आवाज नाही, काय नाही. तन्मय इकडे बसला आहे मस्त. सह्याद्री बघा, सह्याद्रीचं रूप बघा इकडं. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आवाज नाही कशाचा, काय नाही. आणि या साईडला गोरखगड आहे बघू शकता. त्या साईडला गोरखगड आहे. इथे मस्त एक बाकडा ठेवला आहे बसण्यासाठी. आणि हा बघा इतकं सुंदर. म्हणजे शहरात इतका आवाज असतो, इतका क्राऊड वगैरे, आणि इकडं आल्यानंतर ना पूर्ण माइंड शांत होऊन जातो. म्हणजे खूप खूप छान वाटतं. तन्मयला विचारू कसं वाटतं. तन्मय तुला कसं वाटतं? एकदम निवांत सुखी आयुष्य. समोर मस्त नजारा आहे आणि निवांत आम्ही बसलेलो आहे. एकदम मजा येते. तुम्ही कधी येताय आमच्यासोबत ते सांगा. फक्त ब्लॉग नका बघत बसू, ये आपण. फक्त ब्लॉग बघू नका, ट्रेकला या. कधी येताय ते सांगा. जन्मयला विचार. जन्मय तुला कसं वाटतं इकडचा हा सीन, कसा वाटला तुला? एकदम मस्त आहे. अजून जर भर पावसात आलो असतो तर समोर धबधबे बघून अजून सुंदर वाटलं असतं खूप. हां, हे चांगला पॉईंट ऑफ आहे. हा मित्राचा पॉईंट ऑफ व्ह्यू थोडा वेगळा असतो, कारण की मित्र आपला ग्राफिक डिझायनर आहे, व्हिडिओ एडिटर आहे. तर त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू थोडासा वेगळा असतो. तर खूप सुंदर आहे. खरंच सांगता, जर पाऊस असता ना तर अजून सुंदर वाटलं असतं. पण ठीक आहे, आता थोडंसं इथं थांबूयात. थोडे फोटोज वगैरे, रील्स वगैरे इथं शूट करूयात आणि त्यानंतर आपण जाऊयात गोरखगडाकडे. चला. सह्याद्रीचा सुंदर नजारा पाहून आम्ही पोहोचलो त्या जागेवर जिथे तिन्ही वाटा एकत्र होतात. ते म्हणजे भैरवनाथाचे मंदिर आणि तिथे असलेले 2 समाध्यांजवळ. तिथून पुढे गडाचा माथा गाठण्यासाठी मात्र एकच वाट पाहायला मिळते. पुढे येताच आपल्याला गडावर जाण्यासाठी कातळकोरी पायऱ्या आणि गडाचा प्रवेशद्वार पाहायला मिळतो. या कातळकोरी पायऱ्या सोप्या असून पावसात मात्र जपूनच चढावे. प्रवेशद्वारापर्यंत आपण सहजपणे पोहोचू शकतो. तर भावांनो, आता सुरू करतो आपण पायऱ्या चढायला. आज तसा पाऊस नाही आहे, तर पायऱ्या आज कोरड्या पडल्यात. सोपं वाटतंय आज. तसं सोपंच आहे पाऊस जरी पडला तरी. पण काही लोक जर नवीन येत असतील तर त्यांना थोडीशी भीती वाटेल, पण सोपं आहे. तर मी येतोय मागून शूट करत. आणि आपला जन्मय. हो तन्मय. हा, फर्स्ट टाइम. तन्मय तसा फर्स्ट टाइम गोप्रो यूज करतोय ब्लॉगसाठी. तर अँगल सेट करतोय तो खाली. आपण थोडं वरती जाऊयात. रा 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 हे हे रा 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 टाळा कोम टाइगर. कमान जन्मय. कमान जन्मय. कसा वाटतं जन्मय? सोपा वाटतोय का हार्ड वाटतोय? हाड भाई जाम फाटले. हा ना. सो ज्यादा ले लो, लेकिन जन्मयला आम्ही 100 रुपये दिलेले स्क्रिप्ट लिहून, की तुला सांगायचं खूप अवघड आहे. पण जन्मय फेल झालाय. स्क्रिप्ट त्याला बोलता नाही आली.
अबे कॅमेरा असल्यामुळे ना पकडायला नाही. हा अबे 2 कॅमेरे होते ना. तर भावांनो हा बघा तो ग्रुप जो गुजरातवरून आलेला त्यांच्यामधला हा एक आहे. तर हा थोडासा थांबला है. भाई क्यों रुके हो? स्टेप लग रहा है. मतलब स्टेप मतलब क्या थकान लग रहा है या डर रहे हो? नहीं फिर चढ़ तो जाएंगे, उतरने में तकलीफ मतलब डर रहे हो आप? डर रहे हो अरे भाई हम लोग टेंशन मत लो, आपको सीधा पकड़ के उतारेंगे हम लोग. अरे हाँ, ठीक है चलो चलो कुछ बिंदास चढ़ो आप. अरे चलो हम लोग है ना. नहीं फ्रेंड नीचे आएंगे तभी नीचे उतरेंगे. थोड़ा घाबरला है. तो लेके चलते हो चलो. नहीं चलेगा. अरे आराम से एकदम चलो कुछ नहीं. हा चलेगा. चला जाऊ द्या, जास्त पुश नको करायला कारण की खूप सारे ॲक्सिडेंट असेच होतात. आपण पुश करतो बट नंतर ना त्रास होतो त्यांना पण. तर उगाच नको पुश करायला. थोडा घाबरला आहे बिचारा, तर इथंच बसला आहे तो. त्याचे बाकीचे वरती गेलेत आणि हा इथंच बसला आहे बिचारा. तो बैठो आप इधर ही एन्जॉय करू. ठीक आहे चलो आता आपण जाऊयात पुढे. आणि एक हरामी माकड आलेला जो आम्हाला त्रास देऊन गेला. तन्मयला पुन्हाच देत होता पण आता गेला तो. काय माहिती कुठे गेला, का वरती जाऊन बसलाय. बदलापूरला दिन ठेवून बांधून करा. पकडू शकतो पण त्याला. नको फॉरेस्ट वाले बघत असतील ते तर आहे. घ्यायला येतील मला. वारा मस्त येतो मित्रांनो. क्लायमेट छान झालंय. मेन गोष्ट आज पाऊस नाही आहे तर आम्ही भिजलो पण नाही आहे. जर पाऊस आला असता तर परत फोन वगैरे ठेवायला मी आपलं प्लास्टिक वगैरे काहीतरी विसरलो आज. हो पण मित्रांनो एक सांगेन तुम्हाला, या पायऱ्या अवघड नाही आहेत इतक्या जितक्या दाखवले गेल्यात काही ब्लॉग्समध्ये. आणि आपण आता पोहोचलोय, तुम्हाला दाखवतो मी पहिल्या प्रवेशद्वाराजवळ. बघू शकता आणि हा राहिला प्रवेशद्वार आणि आपला जन्म आतमध्ये बसलाय. बघू शकता ओम वगैरे लिहिलं इथं. आणि इथून आपण वरती आलोय तिथून. आणि हा तन्मय चला. तर थोडंसं आता इथं वेट करूयात 5-1 मिनटं व्ह्यू बघण्यासाठी. छान वाटतंय, बघू शकता तुम्ही पण. तर भावांनो आता या प्रवेशद्वारामधनं आपण आता चाललोय वरती. तर अशा या पायऱ्यात वरती घेऊन जाण्यासाठी आपल्याला. या पायऱ्या थोडं चांगल्या स्थितीत आहेत. आपण आलोय थोडं वर. तर आपण इथून आलोय प्रवेशद्वारावरनं. आणि इकडे बघू शकता या त्या पायऱ्या आहेत. थोड्या इथं झिजल्या आहेत आणि तिकडे शिलालेख पण आहे. आणि इकडे एक देवड्या आहेत पहारेकऱ्यांसाठी, म्हणजे जे अगोदर इथे पहारे वगैरे देत असतील त्यांच्यासाठी इकडे देवड्या बांधलेल्या होत्या. आणि इकडे काही अवशेष पण आहेत अगोदरच्या, बघू शकता इथे असं. तर आता आपल्यालाच इथून जायचं आहे आता वरती. तर थोडंसं तिकडं रिस्की नाही म्हणताय ना, थोडं सावधानी आपल्याला घ्यावं लागेल तिथून वरती जाण्यासाठी. आता जाऊयात चला. इथं नाही ना पाण्याची टाकी वगैरे? नाही पिण्याच्या पाण्याचा वरती गुहेच्या एक्झॅक्ट बाजूला. बस चला 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 मित्रांनो चला. दे कॅमेरा पुढे. आणि मित्रांनो आता आपण आलोय शिलालेख जवळ. 1 मिनिट हा जन्मय थांब. आणि हा राहिला शिलालेख, बघू शकता इकडे. आणि इकडं पायऱ्या नसल्यामुळं थोडंसं आपल्याला सेफ्टी घेऊन वरती जायचं आहे. रिस्की नाही आहे एवढं, बट सेफ्टी घेणं गरजेचं आहे. आता बघू जन्म कसा होतो. जन्मय चल. सर का जन्मय तर इझी गेला. आता आपल्याला कॅमेरा धरून वरती चढायचं आहे. हे जन्म 1 मिनिट कॅमेरा धर ना वरतून अँगल.
छोटा कर आणि छोटा थोडंसं खाली हे कर. बरोबर आहे. गोप्रो मध्ये आवाज नाही आला वाटतं. हा का? बापरे. तर मित्राचा गोप्रोच हा डायरेक्ट वाहून गेला कुठंतरी. 30-40 हजारचा त्याला फटका बसला. आणि आता आपण या पायऱ्या चढून वरती चाललोय. तन्मय बघा इकडे बसलाय शूट करत. तसं मला तरी काय एवढं रिस्की नाही वाटलं. जसं तुम्हाला मी सांगितलं की फक्त तुम्ही जर सेफ्टी घ्याल तुमची आणि एक्सपिरियन्स माणसासोबत याल तर काही गोष्टी तुम्हाला अवघड नाही वाटणार. हा पण जर तुम्ही बिगिनर असाल आणि असंच नॉर्मल ट्रेक्स करतात आणि अशा जागेत येतात तर एक्सपिरियन्स माणसासोबतच या, कारण की नाहीतर मग तुम्हाला ते थोडंसं रिस्की वाटेल आणि काही आपल्याला कॅज्युअलिटी पण होऊ शकतात. सो थोडंसं सेफ्टी घेऊनच आपल्याला पुढे जायचं आहे. चला. शिलालेख असणाऱ्या पायऱ्या चढून आपण पोहोचतो गोरखगडाच्या प्रसिद्ध असलेल्या गुहेजवळ. या गुहा फार मोठ्या असून यामध्ये 40 ते 50 जण आरामात मुक्काम करू शकतात व अगदी बाजूलाच आपल्याला पाण्याच्या टाक्या सुद्धा पाहायला मिळतात. गोरखगडावर बऱ्याच प्रमाणात छोटे व मोठे पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात, पण पिण्यायोग्य आणि जेवणासाठी वापरण्यायोग्य मात्र एकच पाण्याची टाकी पाहायला मिळते. ती म्हणजे गुहेच्या अगदी उजव्या बाजूला असणारी पहिलीच पाण्याची टाकी. यातले पाणी स्वच्छ व 12 महिने उपलब्ध असते. या गुहेमधनं समोर बघा किती छान व्ह्यू आहे. समोरच डायरेक्ट सह्याद्रीची रांग आहे. इथे समोर मच्छिंद्रगड आहे आणि अजून एक सुंदर दाखवतो तुम्हाला मी. इथं जन्मय बसला आहे, जो की तुम्हाला जर तुम्ही येईल तर तुम्हाला इकडे दिसणार नाही तो, कारण की तो आता खाली उतरणार आहे. ए जन्मय. तर मित्रांनो आता पुढे जाऊयात आपण. पुढे पण पाण्याच्या टाक्या आहेत ते तिथे. तर पाण्याच्या टाक्या पाहूयात आणि वरती जाऊयात. चला. बघू शकता 2 पाण्याच्या टाक्या आहेत खाली. तिकडे खाली जाण्यासाठी ती वाट आहे बट थोडीशी रिस्की आहे. बट त्यातलं पण पाणी काय पिण्यायोग्य नाही आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात मित्रांनो. आता बघूयात आपण पुढच्या पाण्याच्या टाकीमधलं पाणी किती स्वच्छ आहे आणि किती पिण्यायोग्य आहे. होऊ शकता हे पाणी पिण्यायोग्य पण आहे. आणि जर तुम्ही गोरखगडावर स्टे वगैरे करताय, जेवणासाठी जर पाणी हवं असेल तर याच टाक्यामधलं पाणी तुम्ही वापरा, कारण की बाकीच्या पाणी जेवढे टाक्या आहेत तिकडं ते पिण्यायोग्य नाही आहे. आणि तन्मय पण बघा पितोय त्या टाकीमधलं पाणी यावालं मस्त. आणि इथं जन्मय बसला आहे. जन्मय काय करतोय इथं बसून? तू मासे पकडतोय. मासे पकडतोय? हा, मासे पकडायला आल्यावरती हो मग पागल. बरी जन्मय. तर आता मित्रांनो पुढे जाऊयात आता. चला. पुढे रांगेत आपल्याला अजून काही पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात, पण अगोदर सांगितल्याप्रमाणे ह्यातले पाणी पिण्यायोग्य नाही. आणि शेवटी आपण येऊन पोहोचतो ते गोरखगडावर जाणाऱ्या शेवटच्या 50 कातळात खोदलेल्या थरारक मानल्या जाणाऱ्या पायऱ्यांजवळ. इथून असं वरती जायचं आहे. ते एक लॅडर लावली आहे, शिडी. आपण थोडासा वेट करूयात त्यांचा खाली येण्याचा, मग जाऊयात आपण वर. कारण की बघू शकता तिकडे जास्त जागा नाही, म्हणजे 2 म्हणजे येऊन आणि जाऊन दोन्ही एकसोबत नाही करू शकत आपण. ते वरतून हाय करतायत. तर आपण त्यांची वाट बघूयात. खाली आले की मग आपण जाऊयात वरती. तर इथे पण वेट करतायत काही लोक वरती जाण्यासाठी. थोडं वेट करूयात तन्मय, त्यांना येऊ दे खाली. ठीक आहे, ते आले की खाली मग आपण जाऊयात वरती. तर मित्रांनो आता बघू शकता हा पॅच आता खाली झाला आहे, सगळे उतरलेत. आता आपण जाऊयात वरती. तर चला बॅग घेऊयात आता, पटपट वरती जाऊयात. 1 वाजला आहे. ब्लॉग शूट करता करता खूप उशीर झाला आहे आपल्याला वरती जाण्यासाठी. आता जास्तीत जास्त 15-1 मिनटाचा आपला राहिला आहे. थोडंसं इथून सांभाळूनच चढाल, कारण की इकडे असं काय लॉक वगैरे केलं नाही या लोखंडी शिडीला. तर थोडं सांभाळून. या पायऱ्या इतक्या रिस्की नाही आहेत जितकं दाखवलं गेलं आहे. मला जसं बोललो मी, काही ब्लॉगर्स
पडून थोडं फक्त हाय 80 डिग्री वगैरे आहे, पण सांभाळून जर तुम्ही कराल तर हे पण सेफ राहील तुमच्यासाठी. आणि इकडे खोबण्या पण आहेत, बघू शकता. हे पकडल्या की पकडून आपल्याला आरामात सेफ्टी घेऊन वरती चढायचं आहे. जन्मय कुठे गेला? आणि आपला जन्मय गेलाय पुढे. जसं कलावंतींना जशा शिड्या आहेत तसं नाही तिकडे. ते थोडंसं डायरेक्ट असं 80 डिग्री वगैरे तुम्हाला थोडंसं दम लावावं लागतो इकडे, पण सेफ आहे, एवढं काही अवघड नाही. अवघडताना तुम्हाला थोडीशी अजून काळजी घ्यावी लागेल. आणखी मागं बघू शकता माझ्या असं काहीतरी आहे. महादेव. आणि एक माकड जो जखमी आहे, तो म्हणजे जखम वगैरे झाली तर तो त्रास देतोय वाटेत. तर बघूयात आपल्याला पण तो त्रास देतो का काय करतो. अरे बापरे, जन्मय बघा पुढे बसलाय. तर मित्रांनो, आपण या स्टेअर्सवरनं वरती आल्यानंतर ना इकडे आपल्याला देवडी पाहायला मिळते, जे पहारेकरी वगैरे असतील त्यांच्यासाठी. आणि हा तन्मय पण वरती आलाय मस्त. आणि आपल्याला इथूनच आता पुढे जायचं आहे वरती. जन्मय पण उभा आहे तिथे. आणि हा राहिला आपला मच्छिंद्रगड. जाऊयात पुढे वरती. चल रे, सेफ्टी फर्स्ट. चला भाई चला. इथे थोडंसं आपल्याला जपून जायचं आहे मित्रांनो. इथे थोडंसं आपल्याला जपून जायचं आहे कारण की खूप नॅरो आहे तिकडं स्टेअर्स, पायऱ्या. संभाल संभाल के चढ़ना है भाग. देवडीच्या पुढे आल्यावरती थोडासा पॅच थोडंसं इथे चिखल झालाय, थोडं सेफ्टी घ्यायचं, चढायचं आहे. झालंय पंपांमध्ये पाणी पण जमलंय. पाऊस आला का रे? हा, थोडं थकवणार आहेत पायऱ्या सरळ असल्यामुळं. हा, इथून थोडा व्ह्यू डेंजर दिसतोय, बघू शकता. असं वाटतंय डायरेक्ट दरी आहे खाली त्या साईडला. तसं दरीच आहे, चढताना काय वाटत नव्हतं. जाऊयात पुढे आता. चल. अरे आलो का नाही वर? माथ्याला आलो, अजून काय माथा दिसेना झालाय. थकवणाऱ्या पायऱ्या होत्या या मित्रांनो. हा, आणि याच प्रकारे आपण पोहोचलोय गोरखगडाच्या टॉपला. गडावर येताच आपल्याला विटांचे बांधकाम केलेले महादेवांचे सुंदर मंदिर पाहायला मिळते.
भीमाशंकरच्या डोंगर रांगेत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील गोरखगड हा मुंबईकरांसाठी आणि पुणेकरांसाठी एका दिवसात करता येईल असा किल्ला आहे. गोरखगड आणि मच्छिंद्रगड हे त्यांच्या सुळक्यामुळं प्रस्तावकांसाठी ते नेहमीच एक आकर्षण ठरले आहे. नाथ संप्रदायातील गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण, म्हणूनच याचे नाव गोरखगड असे पडले. गोरखगड आणि मच्छिंद्रगड याच्या आजूबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे, तो म्हणजे येथील घनदाट भीमाशंकर अभयारण्यामुळे. गोरखगडाचा विस्तारही तसा मर्यादितच आहे. येथे कोणत्याही प्रकारच्या लढाया झाल्याचा उल्लेख आपल्याला इतिहासात पाहायला मिळत नाही. या गडाचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे. पूर्वी नाणेघाट मार्गे जुन्नरला जाताना या गडाचा निवासस्थान म्हणून वापर केला जायचा. मर्यादितच विस्तार असूनही मुबलक पाणी निवाऱ्याच्या योग्य जागा मात्र या गडावर उपलब्ध आहे. गोरखगडाच्या माथ्यावरून समोर मच्छिंद्रगड, सिद्धगड, नाणेघाटाजवळील जीवधन, अहोबे घाट असा सर्व रमणीय परिसर निहाळता येतो. तर मित्रांनो, आपला आजचा ट्रेक खूप छान झाला आणि आपल्याला एकूणच बराच टाईम गेला वरती यायला. तसं तर हा ॲक्च्युली 3 तासाचा ट्रेक आहे, 2.5 ते 3 तासाचा जर तुम्ही कंटिन्यू चालत असाल तर. बट आम्ही ब्लॉग वगैरे शूट करत आलो तर भरपूर टाईम गेला आम्हाला. बट जर तुम्ही याल तर जास्तीत जास्त तुम्हाला 2.5 ते 3 तास लागतील आणि आपला किल्ला पण पाहून झाला आहे. तसा फारसा वगैरे काही नाही वरती, कारण की हा फक्त पहारा देण्यासाठी हा सुळका वापरला जायचा गोरखगडाचा. तर गोरखगड आपला पाहून झाला आहे आणि आता आपण पटकन आता जेवून, आता तन्मय तिकडे जेवायला पण बसला आहे. आता आपण जेवून वगैरे खाली परत उतरणार आहोत, कारण की आपल्याला 2 वाजलेत आणि लवकर पण जायचं आहे घरी आज अंधार होण्याच्या आधी. बराच आपण 50 किलोमीटर लांब राहतो, तर अंधाराच्या आतमध्ये आपल्याला घरी पण पोचायचं आहे. तर आता हा ब्लॉग आपण इथंच एंड करूयात. तर हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि हो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप मेहनत लागते ब्लॉग शूट करायला. तर भेटूयात आपण पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.